मी शांतीलाल सुरतवाला, पुणे. आज पुराव्यासकट बोलतो आहे तुमच्याबरोबर, नाही फेकाफेकी अजिबात नाही. आता गव्हर्मेंट ऑफ इंडियाने आपल्याला जुन्या गाड्यांना नंबर प्लेट बदलायला सांगितले आणि सरकारने त्याचे दर जाहीर केले. टू व्हीलर स्कूटर गोव्याला 155 रुपयाला नंबर प्लेट मिळणार, महाराष्ट्रात 450 रुपयाला नंबर प्लेट मिळणार. रिक्षा गोव्याला 155 रुपयात नंबर प्लेट मिळणार, महाराष्ट्रात 500 रुपयाला नंबर प्लेट मिळणार. 4 चाकी वाहन कार गोव्याला 203 रुपयाला नंबर प्लेट मिळणार, महाराष्ट्रात 745 रुपयाला नंबर प्लेट मिळणार. आणि हे माझं मत नाही बरं का, लोकमत पुणेच्या 4थ्या पानावर आज त्या दरासहित बातमी आलेली आहे. आता मला एक सांगा, गोव्याला मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे, महाराष्ट्रात मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे. गोव्याच्या सरकारला 155 रुपयात नंबर प्लेट मिळते आणि ठेकेदारकडनं महाराष्ट्र सरकार 745 रुपयाला नंबर प्लेट घेते. वरच्या पैशाचं काय, कोण खाणार हे पैसे? गोव्याला नंबर प्लेट जो बनवून देतोय त्याला टेंडर द्या ना. मी तुम्हाला गेले अनेक दिवस हात जोडून सांगतोय, महाराष्ट्र सरकार श्रीमंत असो किंवा गरीब असो सगळ्यांची लुटालुटी करतायत, आपले पैसे लुटतायत. जरा डोळे उघडे ठेवा. माझी हात जोडून नम्र विनंती आहे, कुठलाही नेता कुठल्याही प्रयागराजला जाऊन आंघोळ करून आला म्हणून मत देऊ नका. एकनाथ शिंदे सुद्धा आंघोळ करून आले आणि इथं हे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री मिळून स्कूटरवाल्यांना सुद्धा लुटण्याचा प्रोग्राम बनवतात. थोडे जागे व्हा आणि याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांना कळवा.